आधार कार्ड हा भारतात सध्या सगळ्यात मोठा दस्तावेज मानला जातो। मोबाईल सिम कार्डापासून ते बँकेच्या लोनपर्यंत आणि शाळेतल्या प्रवेशापासून ते सरकारी योजनेच्या लाभापर्यंत सगळीकडे आधार कार्ड देणं अनिवार्य असतं। आधार कार्डावर कोणत्याही तपशील बदलायचा असेल तर त्या प्रक्रियेत सरकारकडून आता बदल करण्यात आले आहेत। UIDAI aadharcard.com ने याबाबत माहिती दिली आहे। सरकारने आधार कार्डाविषयी नियमामध्ये काही बदल केले आहेत, त्यामुळे आधार कार्डावरचे नाव आणि जन्मतारीख यात बदल करणं आता आणखी अवघड झालं आहे। पूर्वी आधार कार्डावर नाव आणि जन्मतारीख बदलणं सहज शक्य होतं, आता ती प्रक्रिया गुंतागुंतीची झाली आहे। त्यामुळे ज्याचं नाव आणि जन्मतारीख आधार कार्डावर नोंदवताना काही चूक झाली आहे त्यांच्यासाठी ती चूक साधारण डोकेदुखी ठरणार आहे। यापुढे आधार कार्डावरची जन्मतारीख किंवा नाव चुकलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट जोडणं आवश्यक आहे। यापूर्वी असं कोणतंही कागदपत्र न सादर करताही अशा चुका दुरुस्त करता येत होत्या। आता नियम कडक करण्यात आले आहेत। ग्रामीण भागात अनेक महिलांकडे जन्माचा दाखला किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नसण्याची शक्यता आहे। अशा वेळी त्यांना आधार कार्डावरची माहिती अपडेट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। ज्यांच्याकडे बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट नाही त्यांच्यासाठी आधार कार्डावरची माहिती अपडेट करणं ही डोकेदुखी ठरणार आहे। त्यांना MBBS डॉक्टरकडून अटेस्टेड केलेले पत्र किंवा गॅजेटेड अधिकाऱ्याकडून अटेस्टेड केलेले पत्र जोडणे आवश्यक आहे। त्यांच्याकडे कोणतेच कागदपत्र नाही त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। सध्या प्रत्येक सरकारी कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे, त्यामुळे ते काढणं आणि त्यात काही चुका असतील तर त्या दुरुस्त करणं ही प्रक्रिया सहज सोपी असणं अपेक्षित आहे। प्रत्यक्षात मात्र ते अत्यंत क्लिष्ट आहे। नव्या नियमांमुळे त्या क्लिष्टतेमध्ये भरच पडली आहे, त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे। तुमच्या आधार कार्डावरील तपशील बरोबर आहे का नसतील तर ते बदल करण्यासाठी आता नवीन नियम लागू झाल्यामुळे बरीच यातायात करावी लागण्याची शक्यता आहे। तर ही माहितीनुसार जर आधार कार्ड आपल्याला अपडेट करायचं असेल तर आपलं बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे देणं गरजेचं आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन अपडेट माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा।